होममेड काजळ, मी आयुर्वेदिक काजळ दाखवणार आहे. बघा आता ह्या अजवाईन म्हणजे ओवा टाकून घेतल्या. आता थोडेसे हे कडुलिंबाचे पानं पण मी ठेवणार आहे. हे काजळ तुम्हाला नजर तुमची भक्कम होते, कॅटरॅक्ट सुद्धा तुमचे कमी होतात, डोळ्यातले आजार कमी होतात, डोळ्याची आग कमी होते. त्याच्याने हे आपण घरगुती काजळ करणार आहे. या प्रकारचे आता मी वात करून घेणार आहे. आता ह्या पंथीमध्ये ही वात मी ठेवून देणार आहे. हे मोहरीचं तेल आहे, थोडं मी मोहरीचं तेल टाकून देणार आहे. हे पाहता ही आयुर्वेदिक मी ज्योत तयार केलेली आहे. आता आपल्याला हा दिवा लावून घ्यायचा आहे. आणि आता ही जी प्लेट आहे, तेव्हा प्लेट आपल्याला ठेवायची ह्या पद्धतीने. आणि आता हे ज्योत आपली चालू राहील, ही काय त्याला काजळी तयार होईल. ह्या पद्धतीने आता आपण प्लेट ठेवून दिलेली आहे, त्याला काजळी तयार होणार. काजळी झाल्यावर मी पुन्हा तुम्हाला दाखवणार आहे. हे पहा आता आपले उघडून बघूत. बापरे, छान काजळी आलेली आहे. आता आपण ही काजळी सगळी जमा करणार आहेत. सगळे एकत्र गोळा करून हे पहा, ही छान अशी काजळी आलेली आहे. जोपर्यंत आपला दिवा चालू असतो ना, तोपर्यंत आपण हे प्लेट तशीच पालखी ठेवायची. 1 ते 2 तास सहज जातात. वात थोडीशी जाड करायची आहे, पण बारीक वातीने होत नाही. आता ही सगळी काजळी आपण ही एकत्र गोळा करून घेणार आहे. आपण सगळी काजळी अशी गोळा करून घेतली. ही एवढी पूर्ण काजळी आलेली आहे. आता आपण ह्या काजळीमध्ये आपण गाईचं तूप टाकणार आहे. हे पहा, मी गाईचं तूप टाकते. 1 चमचावर गाईचं तूप टाकायचं आणि आपण याला चांगलं एकसारखं एकजीव करायचं आहे. थोडं घट्ट काजळ ठेवायचं, तर तूप कमी घालायचं आहे. हे पहा, आता आपलं काजळ तयार झालेले. हे बघा, मी आता थोडंसं तुम्हाला वॉटरप्रूफ बघा, मी तुम्हाला पाणी सोडून दाखवते. बघा, वॉटरप्रूफ काजळ. हे काजळ आपले डोळ्यांना थंडावा देतो, डोळ्यातली आग उष्णता कमी होते, डोळे खासतात, चुळचुळ करतात, त्यासाठी हे आपले हर्बल काजळ. बघा, करून पहा. चांगलं वाटलं तर तुम्ही पण करून पहा. ही पहा, छोटी डब्बी आहे. मी या छोट्या डब्बीमध्ये हे सगळं काजळ भरून घेणार आहे. तुम्ही हे काजळ रात्री दिवसा वापरू शकता. हे पसरत पण नाही आणि हे काजळ खूपच छान आहे. वापरा, करून पहा.